ऐकूया पिंजऱ्यातला बाप. प्रत्येक बापाची थोड्याफार फरकानं घरात साधारण हीच परिस्थिती असते. वाढलेलं वय, मानसिक ताण सहन होत नसतानाही त्या आरोपांसाठी सामोरं जावं. तुम्ही आमच्यासाठी काय करून ठेवलं, हा एक सर्वसाधारण आरोप असतो आणि तो सगळ्याच बापांच्या विरुद्ध केला जातो. काय केलं याची यादी जर एखादा बाप चुकून माकून द्यायला लागलाच तर त्यात वेगळं काय केलं तुम्ही, ते तर सगळेच बाप करतात, असं टोकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलेली असते. तुम्ही आम्हाला प्रोत्साहनच दिलं नाही, असा आणखी एक आरोप असतो. प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं? मुलांना जसा परफॉर्मन्स दाखवला असेल त्यानुसार त्यांना आपलं करिअर निवडलेलं असतं. अगदी इंजिनियर जरी झाला तरी मुलगा असा आरोप करतोच. त्यावेळी विचारच करत नाही की बापाने इंजिनिअरिंगची फी भरताना किती ओढाताण करून घेतली होती. तुम्हाला दूरदृष्टीच नाही. ज्यावेळी घरं स्वस्त होती तेव्हा 4 खोल्या आणि कार पार्किंग असलेला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती? अशा प्रकारचा आणखी एक आरोप असतो. 3 खोल्या घेताना अधिकचे पैसे भरण्यासाठी बापानं काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्ट टाईम नोकरी केलेली असते, हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण. माझा एक मित्र आहे, वकिली करतो. वकिली ठीक सुरू आहे. त्यानं लग्न केलं त्यावेळी त्याची बायको BComच्या शेवटच्या वर्षाला नापास झाली होती. आपल्याला कुठं बायकोला नोकरीला लावायचं आहे असं म्हणत त्यानं ती पसंत केली. दिसायला 4 चौघींसारखीच होती. त्यानं लग्नानंतर तिची इच्छा नसतानाही तिला BCom करायला प्रोत्साहन दिलं. पुढं ती MCom झाल्यावर एका कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू झाली. तुम्हाला माहीतच आहे प्राध्यापकांना पगार किती येतो. तिला भरपूर पगार मिळायला लागला. लग्नानंतर 20 वर्षांनी तिला जाणवायला लागलं की आपण एक वकील पसंत केला, खरं तर ही चूकच झाली. याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधायला हवं होतं. याचं कारण आता तिचं क्षितिज रुंदावलं होतं. हातात भरपूर पगार येत होता. समाजात एक वेगळं स्टेटस, दर्जा निर्माण झाला होता. राहणीमान उंचावलं होतं. कॉलेजात आणि बाहेर मॅडम म्हणून संबोधलं जाऊ लागलं. आता ती हा विचार मात्र करत नाही की तिला शिकायला नवऱ्यानंच प्रवृत्त केलं, मदत केली, नोकरी मिळवण्यासाठी ओळखीचा वापर केला.